इष्टिका चिती. इष्टिका चितीला उभे 4 पृष्ठ असतात आणि उभ्या पृष्ठांच्या पृष्ठफळाचं सूत्र आहे 2h कंसात l + b आणि एकूण 6 पृष्ठ असतात आणि इष्टिका चितीच्या एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे 2 कंसात l गुणिला b + b गुणिला h + h गुणिला l आणि इष्टिका चितीच्या घनफळाचं सूत्र आहे लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. त्याच्यानंतर घनाला उभे जे आहे ते 4 पृष्ठ असतात आणि घनाचे उभे पृष्ठफळाचं सूत्र आहे 4l². घनाला एकूण 6 पृष्ठ असतात आणि घनाचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे 6l² आणि घनाच्या घनफळाचं सूत्र आहे l3. तसंच वृत्तचिती. तर वृत्तचितीच्या वक्र भागाचं जे पृष्ठफळ आहे वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ त्याचं सूत्र आहे 2πrh. वृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ म्हणजे वक्र भाग वरचं सर्कल वर्तुळ आणि खालचं वर्तुळ तर एकूण 3 भाग. तर वृत्तचितीच्या एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे 2πr कंसात r + h आणि वृत्तचितीच्या घनफळाचं सूत्र आहे πr² h. त्याच्यानंतर शंकू. आता शंकूमध्ये इथे बघा ही जी आहे लंब उंची आहे जी यचने दर्शवली आहे. ही वर्तुळाची त्रिज्या आहे आणि ही तिरकस उंची आहे. तर इथे काय तयार होतो 90चा कोन लंब उंची आहे तर हा काटकोन त्रिकोण झाला. तर काटकोन त्रिकोण झाला तर पायथागोरस प्रमेयाने आपण काय म्हणू शकतो l² बरोबर r² अधिक h² म्हणजे कर्णाचा वर्ग बरोबर बाजूचा वर्ग अधिक बाजूचा वर्ग. तर शंकूच्या तिरकस उंचीचं सूत्र आहे l² बरोबर r² अधिक h². शंकूचे वक्र पृष्ठफळ. शंकूच्या वक्र भागाचं जे पृष्ठफळ आहे शंकूचं वक्र पृष्ठफळ त्याचं सूत्र आहे πrl. शंकूचे एकूण पृष्ठफळ म्हणजे वक्र भाग आणि खालचं तळ याचं एकूण पृष्ठफळ याचं सूत्र आहे πr कंसात r + l आणि शंकूचे घनफळ. शंकूच्या घनफळाचं सूत्र आहे 1/3 πr² h. गोलाच्या पृष्ठफळाचं सूत्र आहे 4πr². गोलाच्या घनफळाचं सूत्र आहे 4/3 πr3 आणि अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळ वक्र भागाचं तर अर्धगोलाचे वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे 2πr² आणि भरीव अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ. तर भरीव अर्धगोल असतो त्याला वक्र पण भाग असतो आणि तळाला सर्कल पण असते वर्तुळ. तर 2 भाग होतात. तर वक्र भागाचं 2πr² आणि वर्तुळाचं πr² म्हणजे काय होईल 2πr² आणि πr² म्हणजे 3πr². तर भरीव अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ 3πr² आणि अर्धगोलाच्या घनफळाचं सूत्र आहे 2/3 πr3. प्रश्न 1. एका शंकूच्या तळाची त्रिज्या 1.5 सेमी असून त्याची लंब उंची 5 सेमी आहे तर त्या शंकूचे घनफळ काढा. आपल्याला शंकूचे घनफळ काढायचे आहे. शंकूची त्रिज्या r बरोबर 1.5 सेमी दिलेली आहे आणि लंब उंची h बरोबर 5 सेमी दिलेली आहे आणि आपल्याला शंकूचं घनफळ काढायचं आहे. तर शंकूच्या घनफळाचं सूत्र काय आहे शंकूचे घनफळ बरोबर 1/3 πr² h. आता इथे आपल्याला किमती ठेवावं लागेल. 1/3 पायची किंमत 22/7 किंवा 3.14. तर 22/7 घेतली तर 7चा भाग जाणार नाही तर मग आपण पायची किंमत घेऊ 3.14 गुणिला r². तर r किती दिला आहे त्रिज्या आपल्याला 1.5 दिली आहे त्याचा वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार म्हणजे 1.5 गुणिला 1.5
आणि एच म्हणजे उंची आपल्याला दिली आहे 5 गुणिला 5. आता याला सोडवावं लागेल. तर 3 कुठे आहे? छेदात. तर 3चा आपल्याला अंशामध्ये भाग टाकावा लागेल. 3 एक 3, 3 5 15 आणि एका संख्येनंतर पॉईंट आहे ते इथे पॉईंट द्यावं लागेल म्हणजे 0.5. आता आपल्याला 314 5 म्हणजे 3.14 0.5 1.5 आणि 5चा गुणाकार करायचा आहे. आता गुणाकार करताना आपण पॉईंटचा विचार करणार नाही, संख्यांचा गुणाकार करून घेऊ आणि मग उत्तराला पॉईंट देऊन देऊ. तर आता आपल्याला गुणाकार करायचा आहे तर पहिले छोट्या संख्यांचा करू. 5 5 25, 25ला 15ने गुणावं लागेल. 25 गुणिला 15, 15 5 75 हातचे आले 7, 15 दुने 30 आणि 7 37. आता 375ला कितीने गुणायचं आहे? 314ने. तर 375 गुणिला 314. तर पहिले आपण 4ने गुणून घेऊ. 4 पंचे 20चं 0 हातचे आले 2, 4 7 28 आणि 2 30चं 0 हातचे आले 3 आणि 4 त्रिक 12 आणि 3 15. मग इथे आपल्याला 0 द्यावं लागेल. मग 1ने गुणावं लागेल. 5 1 5, 7 1 7, 3 1 3. आता 2 0 द्यावं लागेल आणि 3ने गुणावं लागेल. 3 5 15 हातचा आला 1, 7 त्रिक 21 आणि 1 22 हातचे आले 2 आणि 3 त्रिक 9 2 किती होईल? 11. आता आपल्याला याची काय करावं लागेल? बेरीज. 0 5 5 आणि 5 10 7 17चे 7 हातचा आला 1, 3 आणि 1 4 म्हणजे 1 आणि 3 4 5 6 7 1 आणि 1 म्हणजे आपल्याला उत्तर किती मिळत आहे? 1 1 7 7 5 आणि 0. आणि किती अंकानंतर पॉईंट आहे? 1 2 3 आणि 4. तर आपल्याला 4 अंकानंतर पॉईंट द्यावं लागेल. 1 2 3 आणि 4 म्हणजे इथे पॉईंट येईल. 11.7750. आता याचं उत्तर लिहिताना आपण 2 डिजिटपर्यंत करेक्ट उत्तर लिहू. तर ही जी शेवटची संख्या आहे 5 किंवा 5पेक्षा मोठी असेल तर आधीचा अंक दुरुस्त करून लिहायचा असतो म्हणजे 1ने वाढवून लिहायचा असतो. म्हणजे याचं उत्तर आपण काय लिहू? 11. इथे 75 आहे तर 5ला रिमूव्ह करून आपण 2 अंकी उत्तर लिहू. तर आधीचा अंक दुरुस्त करावा लागेल. तर 5 किंवा 5पेक्षा मोठा असेल तर आधीचा अंक 1ने वाढून लिहायचा असते म्हणजे इथे 78 लिहावं लागेल. आणि शंकूचे घनफळ घ सेमी येईल. घन सेंटीमीटर म्हणजे घ सेमी. तर शंकूचं घनफळ किती आलं? 11.78 घ सेमी. प्रश्न 2. 6 सेमी व्यास असलेल्या गोलाचे घनफळ काढा. तर आपल्याला गोलाचं घनफळ काढायचं आहे तर गोलाच्या घनफळाचं सूत्र माहिती पाहिजे. काय आहे ते? गोलाचे घनफळ याचं सूत्र आहे 4/3 पाय आरचा घन. आता आपल्याला त्रिज्या माहिती पाहिजे. तर आपल्याला काय दिलं आहे? 6 सेमी व्यास असलेल्या गोलाचं घनफळ काढायचं आहे. तर गोलाचा व्यास दिलेला आहे तर त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते. तर r बरोबर d/2 म्हणजे व्यास भागिला 2. तर व्यास किती दिला आहे? 6. 6/2 म्हणजे किती होईल? 3 सेमी. आता गोलाचे घनफळ याचं सूत्र आहे 4/3 पाय आरचा घन. तर 4/3 4/3 गुणिला पायची किंमत किती घ्यावं लागेल? 3.14 गुणिला आरचा घन म्हणजे त्रिज्या किती आहे? 3 सेमी. आरचा घन म्हणजे 3चा किती वेळा गुणाकार करावा लागेल? 3 वेळा. 3 गुणिला 3 गुणिला 3. आता काय होईल? 3 छेदामध्ये आहे आणि 3 अंशामध्ये आहे. 3 3 कॅन्सल करून घेऊ. तर आता आपल्याला 3 3.14 4 3.14 3 आणि 3चा काय करावं लागेल? गुणाकार.
तर 3 त्रिक 9, 9 चौक 36. आता गुणाकार 3 त्रिक 9, 9 चौक 36. आता 36नी कितीला गुणावं लागेल? 314ला. 314 गुणिला 36. 6 चौक 24, हातचे आले 2. 6 1 6 2 8. 6 त्रिक 18. मग इथे घ्यावं लागेल 0. आता 3नी गुणावं लागेल. 3 चौक 12, हातचा आला 1. 3 1 3 आणि 1 4 आणि 3 त्रिक 9. आता काय होईल? याची बेरीज करावं लागेल. तर 4 8 आणि 2 10चं 0, हातचा आला 1. 8 आणि 4 12 आणि 1 13, हातचा आला 1. 1 आणि 9 10 आणि 1 11. तर किती येत आहे याचा गुणाकार? 1 1 3 0 4. आणि किती संख्येनंतर पॉईंट द्यायचा आहे? 1 आणि 1 2. म्हणजे इथे 1 आणि 2 2 संख्येनंतर पॉईंट द्यावं लागेल. म्हणजे आपल्याला उत्तर किती मिळालं? 113.04. हे काय आहे? गोलाचे घनफळ. आणि गोलाच्या घनफळाचं एकक काय आहे? घ सेमी. म्हणजे गोलाचे घनफळ आपल्याला किती मिळालं? 113.04 घ सेमी. प्रश्न 3. एका लंबवृत्तचितीच्या तळाची त्रिज्या 5 सेमी आहे आणि उंची 40 सेमी असेल तर तिचे एकूण पृष्ठफळ काढा. तर आपल्याला लंबवृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ काढायचं आहे. तर लंबवृत्तचितीच्या तळाची त्रिज्या किती दिली आहे आपल्याला? 5 सेमी आणि उंची दिलेली आहे 40 सेमी. तर आपल्याला लंबवृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ काढायचं आहे. लंबवृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ. तर लंबवृत्तचितीच्या एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय आहे? 2 पाय r आणि r प्लस h. तर लंबवृत्तचितीच्या एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे 2 पाय r कंसात r प्लस h. मग काय लिहावं लागेल? 2 गुणिला पायची किंमत 3.14 ठेवावं लागेल. 3.14 गुणिला r किती आहे? 5. आणि कंसात r किती दिलेला आहे? 5 प्लस h दिलेला आहे 40. आता इथे काय होईल? 2 गुणिला 3.14 गुणिला 5 आणि गुणिला 40 आणि 5ची बेरीज किती होईल? 45. आता आपल्याला या सगळ्यांचा गुणाकार करावा लागेल. आता पहिले आपण लहान संख्येचा गुणाकार करून घेऊ. 2 गुणिला 5, 5 दुने 10. 10ला 45नी गुणलं तर किती होईल? 450. आणि 450ला आता कितीनी गुणायचं आहे? 314ला गुणायचं आहे. तर 314ला 45नी गुणायचं आहे. 314ला आपण काय करू? 45नी गुणू आणि 1 0 नंतर वाढवून देऊ. तर 4 5 20चं 0, हातचे आले 2. 5 1 5 2 7 आणि 5 त्रिक 15. 5नी गुणलं. आता आपल्याला इथे 0 द्यावं लागेल. आता 4नी गुणावं लागेल. 4 चौक 16, हातचा आला 1. 4 1 4 आणि 1 5 आणि 4 त्रिक 12. तर याची बेरीज करावं लागेल. तर 0 6 आणि 7 13चे 3, हातचा आला 1. 5 आणि 5 10 आणि 1 11चा 1, हातचा आला 1. 1 आणि 2 3 आणि 1 4 आणि 1. आणि हा 1 0 आपल्याला इथे वाढवावं लागेल. मग याचा गुणाकार किती आला? 1 4 1 3 0 0. आणि किती संख्येनंतर पॉईंट द्यायचा आहे? 2 संख्येनंतर. तर इथे 2 संख्येनंतर पॉईंट येईल. ठीक आहे. म्हणजे आपल्याला उत्तर काय मिळालं? 1 4 1 3 म्हणजे 1413 चौरस सेमी.
तर लंबवृत्तचितीचे एकूण पृष्ठफळ 1413. त्याचं एकक काय होईल? क्षेत्रफळ पृष्ठफळ आहे तर चौरस सेमी. प्रश्न 4. एका गोलाची त्रिज्या 7 सेमी असेल तर त्याचे वक्र पृष्ठफळ काढा. आपल्याला गोलाची त्रिज्या दिली आहे r बरोबर 7 सेमी आणि आपल्याला काय काढायचं आहे? गोलाचे वक्र पृष्ठफळ. तर गोलाच्या वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय आहे? गोलाचे वक्र पृष्ठफळ याचं सूत्र आहे 4 पाय r चा वर्ग. गोलाचे वक्र पृष्ठफळ 4 पाय r चा वर्ग म्हणजे 4 गुणिला पायची किंमत 3.14 किंवा 22 सप्तमांश. तर इथे 7चा भाग जातो तर 22 सप्तमांश घ्यावं लागेल. तर पायची किंमत किती घ्यायची? 22 भागिला 7 गुणिला r वर्ग. त्रिज्या किती दिली आहे? 7. 7चा म्हणजे rचा वर्ग म्हणजे 7चा किती गुणाकार लिहावा लागेल? 2 वेळा 7 गुणिला 7. आता इथे काय होईल? 7 7 कॅन्सल होईल आणि आता आपल्याला 4 22 आणि 7चा गुणाकार करावा लागेल. तर 22 चौक किती होईल? 88 गुणित आणि गुणिला 7. 7 8 56 हातचे आले 5. 7 8 56. 56 आणि 5 किती होईल? 61 होईल म्हणजे 616. तर किती उत्तर मिळत आहे आपल्याला? 616. गोलाचे वक्र पृष्ठफळ 616 आणि वक्र पृष्ठफळाचं एकक काय आहे? चौरस सेमी. चौरस सेमी. प्रश्न 5. धातूच्या एका इष्टिकाचितीची लांबी, रुंदी आणि उंची अनुक्रमे 44 सेमी, 21 सेमी आणि 12 सेमी आहे. ती वितळवून 24 सेमी उंचीचा शंकू तयार केला तर शंकूच्या तळाची त्रिज्या काढा. तर ही इष्टिकाचिती आणि हा शंकू. तर इष्टिकाचितीची आपल्याला लांबी, रुंदी आणि उंची दिलेली आहे आणि याला वितळवून काय तयार करायचं आहे? शंकू. आणि शंकूच्या तळाची त्रिज्या काढायची आहे. तर इष्टिकाचितीला वितळवून आपण शंकू तयार करू तर दोघांचं पण घनफळ कसं राहील? सारखं राहील. आपल्याला काय काय दिलं आहे? इष्टिकाचिती. इष्टिकाचिती याची लांबी आपल्याला दिलेली आहे 44 सेमी, रुंदी दिली आहे 21 सेमी आणि उंची दिलेली आहे 12 सेमी. आणि ही वितळवून काय तयार करायचं आहे? शंकू तयार करायचा आहे. आणि शंकूची उंची किती दिली आहे? 24 सेमी. आणि इष्टिकाचितीला वितळवून आपल्याला शंकू तयार करायचा आहे आणि शंकूच्या तळाची त्रिज्या काढायची आहे. तर इष्टिकाचितीला वितळवून आपण शंकू तयार करू तर दोघांचं पण घनफळ कसं राहणार आहे? सारखं. म्हणजे कसं सूत्र होईल? इष्टिकाचितीचे घनफळ बरोबर शंकूचे घनफळ. मग इष्टिकाचितीच्या घनफळाचं सूत्र काय आहे? L गुणिला B गुणिला H. आणि शंकूच्या घनफळाचं सूत्र काय आहे? 1/3 पाय r वर्ग h. आता याच्यामध्ये किमती ठेवावं लागेल. तर इष्टिकाचितीची लांबी किती आहे? 44 सेमी. म्हणजे किती ठेवावं लागेल? 44 Lच्या जागेवर. रुंदी किती आहे? 21 सेंटीमीटर. आणि उंची किती आहे? 12 सेमी. बरोबर 1/3 गुणिला पायची किंमत आपण किती ठेवू? 22 सप्तमांश. कारण की 7चा भाग जाईल. गुणिला r वर्ग. तर शंकूची त्रिज्या आपल्याला काढायची आहे गुणिला h.
तर शंकूची उंची किती दिली आहे? 24 दिलेली आहे. आता आपल्याला त्रिज्या काढायची आहे. तर काय करावं लागेल? उजवीकडल्या संख्या डावीकडे आणावं लागेल. आणि उजवीकडल्या संख्या डावीकडे येईल तर गुणाकारातल्या संख्या भागाकारात येईल आणि भागाकारातल्या संख्या गुणाकारात जातील. म्हणजे कसं लिहावं लागेल? 44 गुणिला 21 गुणिला 12. आता भागाकारातल्या संख्या 3 आणि 7 आहे, या गुणाकारात येईल. 3 गुणिला 7 आणि गुणाकारातल्या संख्या भागाकारात जातील. म्हणजे 22 आणि 24 कुठे येईल? भागाकारात. 22 गुणिला 24 बरोबर 8चा वर्ग. आता इथे आपल्याला भाग टाकावा लागेल. 22 एक 22, 22 दुने 44. त्याच्यानंतर 12 एक 12, 12 दुने 24 आणि परत हे 2 आणि हे 2 कटतील. आता इथे किती आलेलं आहे? 21 गुणिला 7 किती होऊन जाईल? 21 होऊन जाईल बरोबर 8चा वर्ग. आता आपल्याला त्रिज्या काढायची आहे तर याचं काय करावं लागेल? वर्गमूळ करावं लागेल. वर्गमूळ केलं तर वर्ग निघून जाईल आणि इथे 2चा गट पडत आहे तर याच्यातली एक संख्या बाहेर येईल. म्हणजे त्रिज्या किती होऊन जाईल? तर 21चा गट पडत आहे तर 21 सेमी होईल.